Wow, you guys see this? Time period नंतर ते हॅलो गाईज, वेलकम बॅक टू देवपूजा व्लॉग. आज आम्ही एकदम भन्नाट ठिकाणी आलेलो आहोत. आज संडे आहे, सो आम्ही डिसाईड केलं सिटीच्या बाहेर जाण्यापेक्षा जरा जवळपासच कुठे जरी जाऊया आणि वन डे ट्रिप काइंड ऑफ करूया. सो आज आम्ही वेट एन्जॉयला आलेलो आहोत. येस, लोणावळामध्ये वेट एन्जॉय आहे विच इज व्हेरी पॉप्युलर. वॉटर पार्क आणि अम्युजमेंट पार्क दोन्ही आहेत इथे. आणि इथे ना खूप भन्नाट ऑफर आहे येत्या काही दिवसांसाठी. सो ती ऑफर काय आहे, इथे कसे प्राइजेस आहे आणि कुठल्या कुठल्या राईड आहे, थ्रू आउट द व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे. सो आम्ही जस्ट आता गाडी पार्क केलेली आहे, आत आलेलो आहोत. आता आम्ही चेंज वगैरे करू, नॉर्मल आउटफिट घालून आलो आहे. आज चेंजिंग रूम वगैरे सगळं आहे. आणि तिथे किती गर्दी असते कसं वगैरे, आता एवढी गर्दी नाही आहे ऑनेस्टली. युजली आता थोड्या दिवसांनी म्हणजे ऑलमोस्ट 15-20 दिवसांनी खूप गर्दी स्टार्ट होईल, कारण आता थोडं पावसाचा सीझन आहे, त्यामुळे एवढे लोक इथे नाही आहेत. पण आता 15-20 दिवसांनी जसं जसं आता ऊन वाढत जाईल तसं तसं इथे भन्नाट गर्दी होणार आहे. आणि त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही ऑफर घेऊन आलेलो आहोत. आणि त्यामुळे हा व्लॉग एंडपर्यंत बघायला विसरू नका. स्टे ट्यून, लेट्स गो इनसाइड. गाईज, आम्ही आता पार्किंगकडे चाललो आहे. कार पार्किंगसाठी, बस पार्किंगसाठी डिफरंट गेट्स आहेत. सो दिस इज गेट नंबर 3 जे कार पार्किंगसाठी आहे. आणि आय गेस 100 रुपीज चार्जेस आहे कार पार्किंगला. आणि पार्किंग तुम्ही बघू शकता, खूप ह्यूज आहे. म्हणजे हार्डली असं होईल की कुठल्या गाडीला जागा नाही मिळणार आहे. चालायला वैताग आहे तू, म्हणून आपण काय करूया, तिथं जाऊ. म्हणजे तिथं गेट आहे ना, गेटच्या जवळ पार्क करूया. बोले बाहेर. तर इकडे एंट्री करताना बॅग चेकिंग होते गाईज. ह्या वस्तू अलाउड नाही आहे आत न्यायला. चला गाईज, आपली चेकिंग वगैरे झालेली आहे. आपण आत एंट्री करतोय. हे त्यांचं ह्यूज मस्त एंट्रन्स आहे. खूप लवली आहे, खूप ब्युटिफुल आहे. मला फार आवडतं. एकदम असं इजिप्त थीम आहे. चला आत जाऊन बघूया आपण. देव ऑलरेडी गेलेला आहे आत, कारण त्याला चेंज वगैरे करायचे आहेत कपडे अँड ऑल. आणि तो येस रीलसाठी शूट पण करतो आहे, त्यामुळे इकडे आहे त्यांचं काउंटर. तर देव इकडे आम्ही ऑनलाईन बुकिंग जी केलेली होती त्याचे तिकीट्स घ्यायला गेला आहे. सो आम्हाला इथे आता बँड्स मिळतील. सो ते बँड्स घालून आम्ही आत फिरणार आहोत. आणि त्या बँड्सवर जो कलर असतो त्यावर ठरतं की तुम्ही कुठलं तिकीट घेतलं, एक्सप्रेस तिकीट आहे, रेग्युलर तिकीट आहे, और काय फूड आणि वगैरे ते सगळंच. की या टायमिंगला हे स्लाइड्स चालू असतात आणि बाकी स्पेसिफिक टायमिंगला बंद असतात. जसं वेव पूल आहे तो एक स्पेसिफिक टाईमलाच चालू असतो. ये दाखव तुझा. गाईज, इथे सध्या मान्सूनची लंच बफे काय म्हणतात ऑफर चालू आहे. सो ह्या ऑफरमध्ये हा सगळा मेन्यू आहे. सो बाकी डिटेल्स मी तुम्हाला पुढे जाऊन एक्सप्लेन करणारच आहे की काय ऑफर आहे. आणि याच्याहून धमाल ऑफर मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. त्यानंतर इथे आहे मॅप. काय कळतंय का देव? ऑलरेडी पार्ट आहे. खरंच आहे, आम्ही ऑलमोस्ट 3 or 4 टाइम्स इथे येतोय. सो हा त्यांचा मॅप आहे, कुठे कुठली राईड आहे. आणि हे सगळं पूर्ण परिसरात त्यांचं पसरलेलं आहे. आणि हे असं त्यांचं ऑलमोस्ट इजिप्त थीम त्यांनी त्यांचा ॲम्बियन्स बनवलेला आहे. वाव, म्हणजे लहान मुलांना तर कमाल मजा येणार आहे. आम्ही एवढे मोठे अडल्ट असूनसुद्धा आम्ही एवढे एक्सायटेड झालो आहे बघून. तर लहान मुलांना तर किती आवडेल, म्हणजे बापरे बाप. राईड्स करायला भीती वाटते गाईज. सो मी देवला हे सांगून घेऊन आली आहे की ऑलमोस्ट तू राईड कर, मी व्हिडिओ घेईल तुझा. कारण थोडं दोघं किंवा तिघा असं ग्रुप जर जास्त मोठा असला ना तर मजा येते. ॲक्च्युली मग आपण ग्रुप ऑफरच घेऊन येतोय ना यांच्यासाठी. गाईज, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे लहान मुलांचं कॅसल आहे. याच्यात भरपूर छोट्या राईड्स आहेत आणि त्यांना खूप मजा येणार आहे. मला सगळ्यात जास्त आवडतो तो वरचा ड्रम जो फुल होऊन खाली येतो. आणि वाव, अमेझिंग. लहान मुलं इथे एन्जॉय करताय. आता सगळे बऱ्यापैकी लंचला गेलेले आहेत, त्यामुळे गर्दी कमी आहे. ही इज मोर एक्सायटेड दॅन मी. ह्या सगळ्या न्यू राईड्स त्यांनी इंट्रोड्यूस केल्या. जवळपास 10-15 राईड्स आहेत. या लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा ह्या राईड्स नव्हत्या, त्यामुळे ह्या राईड्सच्या बऱ्याच ठिकाणी आता बोर्ड्स लावलेले आहेत. तर वाव. आणि हा आय गेस वेव पूल आहे. नाही, वेव पूल नाही, सॉरी, रिव्हर आहे जी पूर्ण वॉटर पार्कमध्ये फिरते. गाईज, या राईड्स आहे ड्रॉप झोन म्हणून काहीतरी नाव आहे. ते बघूनच हॉरिबल वाटतंय. एवढं हॉरिबल नाही आहे, ट्रस्ट मी, देव करेलच. तिथे बरीच गर्दी दिसते आहे, त्यामुळे आता नंबर वाईज क्यू असते, एक एक करते.
गाईज ह्या अशा भल्या मोठ्या आणि उंच राईड्सचा मला एकच तोटा जाणवतो, तो म्हणजे की खूप चालत जावं लागतं. म्हणजे एकदा तुम्ही ती राईड केलीत की पुन्हा तुम्हाला करायची असेल तो यू हॅव टू वॉक दिस मच फ्लोअर्स आणि मग परत क्यूमध्ये उभं राहायचं आणि मग राईड्स करायच्या. तेवढाच एक तोटा आहे. वाव यू गाईज सी दिस. गाईज माझ्या मागे तुम्ही जो बघताय तो आहे वेव पूल. आणि हा फक्त वेव पूल नाही आहे, तर इथे सगळं असं नारळाची झाडं वगैरे लावली आहेत सो दॅट हे प्रॉपर असं वाटतं आपण कुठल्या तरी बीचवर आलेलो आहोत आणि खूप लोक इथे मस्त मजा करताय. थोड्या वेळ 4 वाजता वगैरे इथे म्युझिक पण लागतं खूप जोरात. तेव्हा खूप जास्त मजा येते आणि तेव्हा खूप क्राऊड असते इथे. आता लोक सगळे ऑलमोस्ट राईड्स करतायत दुसऱ्या. तर वेवपूलला आफ्टर 3 or 4 फार जास्त गर्दी असते. आणि इथे आतमध्ये मोबाईल फोन्स अलाउड आहेत. फक्त तुम्ही ते ट्रान्सपरंट वॉटरप्रूफ बॅग्स कॅरी करा सो दॅट तुमचे फोन्स खराब नाही होणार पाण्यामुळे. ते असे लहान लहान कॅफेज आहेत जिथे बर्गर, पिझ्झा, फ्राईज असं सगळंच मिळतं. सो ऑलमोस्ट आय गेस इथे छोटे छोटे असे जे कॅफेज आहेत तिथे ऑलमोस्ट सगळा मेनू मिळतो. म्हणजे चायनीज मिळतं, कुठे पावभाजी मिळते, कुठे फ्राईज मिळतात, कुठे आईस्क्रीम मिळतं आणि हे अगदी राईड्सच्या जवळजवळच आहेत. चला आता लंच करूया. खूप भूक लागली आहे. हे ओशन रिट्रीट म्हणून यांचं रेस्टॉरंट आहे. आपण तिकडे लंच करूया. सो एक्सप्रेस तिकीटमध्ये जो लंच इन्क्लुडेड असतो तो ह्या रेस्टॉरंटमध्ये त्याचा बुफे असतो आणि मेन्यू ॲज सच काही वाईट नसतो. खूप छान असतो. मी तुम्हाला दाखवतेच की इथला मेन्यू काय काय आहे आणि आज काय काय आहे. चला आपला लंच. पूजाचा फेवरेट लोणचं आहे. वाव. थोडं थोडंच घेऊया. फ्रायडे रांचो सारखं घ्यायचं का? नाही ते 3 Idiots वाली प्लेट नको आहे आपल्याला. थोडं थोडंच घे. इथं झोपावं लागेल मग. हे काय चाट? येस. आलू प्लस चना अशी चाट आहे ती. वा पाणीपुरीची आठवण आली. वाव. अरे माझा टिश्यू गेला. व्हॉट इज दिस चटणी? डन. क्या है? हाँ लेमन कोरिएंडर सूप थोडंच द्या. हां बस बस बस. फर्स्ट टाइम खाणार आहे गाईज लेमन कोरिएंडर सूप. वाव. ही कसली भाजी आहे? छोले. देवची फेवरेट. यस. राईस नंतर घेऊया. दाखवून देतो पण राईसची क्वालिटी. वाव. बासमती राईस दिसतोय. हां हा 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 हा. दिल कहता है टूट पडू लेकिन पेट कहता है कंट्रोल. उदय कंट्रोल. काय करू? घेऊन घेतो एक. वाटी नाही आहे एक. अरे यार वाटी नाही का? तिथून आणतो. मी एकच सांगितलं, दादांनी 3 दिलेत. एकच. ऑलमोस्ट आज त्यांचा फेवरेट मेनू आहे. समोसा, गुलाबजामुन, त्यानंतर छोले खूप फेवरेट आहे. वाव. असं वाटतंय राजू पुरी ऑल्सो. पुरी आ रहा है क्या? एक दे दो चपाती तब तक. 3 Idiots सारखे झाली तसं प्लेट. येस येस. गरमागरम पुरी येते. ऑलमोस्ट झाली आहे 3 Idiots सारखी आपली प्लेट. भात आला की झाला. हां भात डाळ राईस बाकी अजून आणि पुरी येते. पुरी. गाईज आपल्या डिशेस रेडी झाल्या आहेत. हे अनलिमिटेड बफे आहे. सगळं अनलिमिटेड आहे. चला आपण आता जास्त टाईमपास न करता टेस्ट करूया. आधी आपण पुरी छोले आपलं फेवरेट, तसं सगळ्यात फेवरेट मेन्यू आहे. वाव. हां 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 खूप जास्त भूक लागली गाईज. गरम गरम मस्त पुऱ्या आहेत. एक नंबर आहे. तुम्ही बघू शकता कसले भारी फुगलेले आहेत. नाही मस्त कच्ची पुरी खाऊ वाटते मला तर. वा बेस्ट. गुलाबजामुन फेवरेट. एक नंबर आहे. ओके लेमन कोरिएंडर टेस्ट करूया. वाव.
मंचाओचा फ्लेवर आहे. लेमन येस लेमन विथ लेमन. एक नंबर आहे गाईस तो पण. फर्स्ट टाइम ट्राय करतोय. एक नंबर आहे. वाव. चला आता पूजाला विचारूया तिला काय आवडलं आहे. मला सगळ्यात जास्त कॉर्न टिक्की आवडली आहे आणि त्याच्यासोबत जी इमलीची चटणी आहे ना ती एकदम कमाल बनवली आहे, जशी आपण घरी बनवतो ना एकदम तशी. आणि हे लेमन कोरिएंडर सूप म्हणजे तसं सगळंच चांगलं आहे, पण त्यातले त्यात काहीतरी वेगळं म्हणून हे लेमन कोरिएंडर सूप आणि ही कॉर्न टिक्की अमेझिंग आहे. जागोजागी असे आउटलेट्स पण आहेत, किऑस्क म्हणतात त्याला तसे काइंड ऑफ, जिथे हॅवमोरचं आता इथे आईस्क्रीम मिळते असे तुम्ही पैसे देऊन घेऊ शकता. तिथे भरपूर किऑस्क आहेत. जिथे मस्त वोल्कॅनो आहे तो दिसतोय तुम्हाला तो, आणि त्याच्या खाली जस्ट खाली रिव्हर पूल आहे. इथे ना टॉयलेट्स खूप आहेत, वॉशरूम्स जागोजागी आहे, चेंजिंग रूम आहे. स्विमिंग कॉस्ट्यूम इथे ॲज अ रेंटेड तुम्हाला मिळतात. तुम्ही स्वतःहून जरी तुमचे स्विमिंग कॉस्ट्यूम घालून आलात तरी ते अलाव करता, बस ते पर्टिक्युलर टाईपचे पाहिजे, दॅट्स इट. आणि अजून एक गोष्ट, इथला स्टाफ आहे ना इज व्हेरी कॉर्पोरेटिव्ह. गाईज व्हेरी कॉर्पोरेटिव्ह. अजिबात निगेटिव्ह लोक नाही आहेत इथे आणि खूप कॉर्पोरेट करतात, खूप हेल्पफुल आहे, पॉझिटिव्ह आहे आणि ऑलमोस्ट स्माइली आहेत एव्हरीवन. ही वॉल्कॅनो राईड आहे गाईज. नॉर्मल रिव्हर राईड थोडी वेगळी असते, ही वॉल्कॅनो आहे त्यामुळे याच्यामध्ये असे खूप शार्प वेव्ज आहे. ते एका पर्टिक्युलर टाईम पिरियडनंतर ते वेव्ज सोडत आहे आणि त्यामुळे एकदम जम्प होत आहे सगळं. ते मला दाखवते, नेमकं आता नाही आहे, आले मागून. हे बघा, त्याची इंटेन्सिटी तुम्हाला व्हिडिओत नसेल एवढी वाटत, पण ते खूप डेंजर आहे. सी, बापरे, मज्जाच. तो चलो गाईज आम्ही निघतोय. जवळपास 4 वाजले आहेत आणि आम्ही टायर्ड झालो आहोत ॲक्च्युली, कारण की एवढं जास्त राईड पण खेळलो नाही आहे, बट बोर झालं आहे आता. म्हणजे बऱ्याचदा आम्ही येऊन गेलो आहे आणि बाय वन गेट वन सध्या मोस्टली आम्हाला ती ऑफर तुमच्यासाठी हायलाईट करायची होती म्हणून आम्ही आलो आहोत. आणि ती जी ऑफर आहे म्हणजे मल्टिपल टाईपचे तिकीट असतात, ते रेग्युलर प्लस एक्सप्रेस वगैरे. तर एक्सप्रेसमध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेज हा असतो की तुम्हाला जे क्यू वगैरे असतात, नॉर्मल रेग्युलर तिकीट्सला क्यू जास्त असते. नॉर्मली विकेंडला, सध्या तर विकेंडलाही एवढी गर्दी नाही आहे, बट 15, 16, 17 या विकेंडला असू शकते आणि खूप धमाल येणार आहे. रेग्युलर तिकीट्सवर बाय वन गेट वन ऑफर आहे, इन्क्लुडिंग मील. येस, या युजली नसते आणि रेग्युलर नसते. हां, रेग्युलर तिकीटमध्ये मील इन्क्लुडेड नसतं, सो ह्यावेळी मील पण इन्क्लुडेड आहे, प्लस बाय वन गेट वन ऑफर आहे. एक्सप्रेसचा फायदा फक्त एवढाच आहे की तुम्हाला लाईन जरा कमी लागते. ते थोडंसं एक्सपेन्सिव्ह तिकीट आहे एक्सप्रेसचं, लाईन स्किप करतं, पण काही हरकत नाही, रेग्युलरला पण मजा येते. म्हणजे आपण एंटायर डेज काढून आलेलो आहोत यार, मग काय स्किप करणार, गर्दी तर असणारच आहे सगळीकडे आणि मजा धमाल तेव्हाच येते जेव्हा गर्दी असते. सो रेग्युलर तिकीटवर बाय वन गेट वन आहे. सो त्याचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आणि आम्ही त्याचं रीलसुद्धा बनवलेलं आहे. ज्यांना शॉर्ट कंटेंट आवडतं त्यांनी रील जाऊन चेक करा आमच्या इंस्टाग्राम पेजवर, सो दॅट तुम्हाला सगळ्या ऑफरचे डिटेल्स तिथे सुद्धा कळणार आहे. आणि ओके, आम्ही तर मजा केली आहे, तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. हे वेट एन्जॉय लोणावळ्याचं जास्त ब्युटिफुल आहे, खूप भारी आहे. म्हणजे हे तुम्ही मागे बघू शकता, आमच्या मागे इतकं सुंदर वाटतंय ना. एक बीच थीम बनवलं आहे, जी पूल व्ह्यू आहे मागे तुम्ही बघू शकता. बीच थीम लिटरली असं वाटतं तुम्ही बीचवर आलेला आहात. आणि वेव पूलला सगळ्यात जास्त मजा येते. आणि अजून एक ॲड ऑन झाले आहेत बऱ्यापैकी, इथे 3-4 राईड्स ॲड ऑन झाले आहेत. प्लस जी वॉल्कॅनो राईड, वॉल्कॅनो राईड ती तर एक नंबर आहे. म्हणजे ज्यांना असं जास्त थ्रिलिंग जे ॲडव्हेंचर वगैरे नाही करायला आवडत, जसं पूजासारखे, त्यांना एकदम निवांत आहे. प्लस थोडंसं ॲडव्हेंचर पण, थ्रिलिंग राईड पण पाहिजे त्यांच्यासाठी ते वॉल्कॅनो राईड एकदम परफेक्ट आहे. मस्त रिव्हरसारखे आहे, फिरत बसायचं त्यात. ओके, सबस्क्राइब करायला विसरू नका. असेच मजेदार ब्लॉग्स या पेजवर येणार आहेत. इंस्टाग्रामला पण फॉलो करा. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय बाय. बाय बाय.